प्रत्येक वर्ष या रस्त्यासाठी मी भांडत आहे. पत्रव्यवहार करून सुद्धा ते काही लक्ष देत नाही, म्हणून त्यांना उपोषणाचा इशारा दिला आणि म्हणून उपोषणाला बसलो. कोणता रस्ता आहे आणि कधीपासून वाटतं? राधानगर साईडला जाणारा रस्ता आहे आणि इकडे 2 हॉस्पिटल आहेत, एक शाळा आहे. मेन रस्ता असताना सर्व फुटपायरी आतमधली झाले तरी पण पत्र बिल्डर काढत नाही. कशासाठी, का काढत नाही, प्रशासन का त्याला थांबले असे, म्हणून वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा लक्ष देत नाही, म्हणून उपोषणाचा इशारा दिला. कुठे कुठे पाठपुरावा केला आणि आपल्याला काय आश्वासन? आश्वासन फक्त एवढंच देण्यात आलं का बोलतो काढतो पण काढायचा काही अजून आहे नाही. आज हे उपोषण आमचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ज्या रस्ता रुंदीकरणासाठी हे उपोषण चाललंय ते रस्ता रुंदीकरण अत्यंत महत्वाचं आहे आणि 2023 सालापासून ते प्रशासनाला वारंवार निवेदन देत आहेत. असं असताना सुद्धा गेल्या 2 वर्षापासून प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. सदरू जो रस्ता आहे त्या विकासकाने या ठिकाणी आतमधनं डीपी प्रमाणे गटर बांधून घेतलेली आहे, फुटपाथ झालेला आहे, परंतु तो पत्रे काढत नाही. आणि या ठिकाणी एक मोठी शाळा आणि 3 हॉस्पिटल्स आहेत. वारंवार लोकांना या ठिकाणी त्रास होतो आणि कोणत्याही प्रकारचा इथं अडथळा नाहीये की कुणाचं पुनर्वसन करायचं किंवा काय करायचं. महापालिकेच्या नियमाने त्याची रस्ता रुंदीकरणाची जागा जाईल त्या मालकाची, त्याला DDR पण मिळणार आहे. परंतु या पाठीमागे कोण शक्ती काम करतात की गेले 2 ते 3 वर्ष हा रस्ता होऊन देत नाही. म्हणून आज आमचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी हे उपोषण केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे लोक इथं जमलेलो आहोत.